Hello children, how are you? How are you today? I am good. I am well. What about you? हॅलो किड्स, वेलकम टू सविता फॉड अकॅडमी. मुलांनो, आजच्या मराठीच्या तासाला आपण दसरा या धड्यावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्नांची उत्तरे. तुम्ही सगळे तयार आहात ना? पहिल्यांदा आपण मौखिक म्हणजेच ओरली प्रश्नोत्तरे बघूयात. आपल्यासोबत आहे आपली मैत्रीण पन्नवी देखील प्रश्नांची उत्तरे देणार आहे. पहिला बघूयात आपण प्रश्न मौखिकमध्ये. तुम्हाला कोणता सण आवडतो? मला दसरा आवडतो. का आवडतो? कारण त्या दिवसापासून आपण नवीन सुरुवात करतो. त्या दिवशी आपण छान छान गोड जेवण करतो. ते तर नेहमीच प्रत्येक सणाला बनवते ना मामा. पटांगणात रावणाचे दहन करतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपण वाईट गोष्टी सोडून, जे झालं ते सोडून नवीन सुरुवात करतो. तर चला, आपल्याला फक्त एका शब्दातच त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. एका वाक्यात, एका शब्दात. म्हणून छोटंसंच आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न आहे तो तुम्ही कसा साजरा करता. इथे तुम्ही लिहू शकता की कसं साजरा करता तुम्ही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतं. तर तुम्ही कसे साजरा करता, तुम्ही तसं उत्तर इथे लिहू शकता. झेंडूच्या फुलाने दाराला तोरण बनवतो. रांगोळ्या काढतो. गोड जेवण करतो. सरस्वती देवीची रांगोळी काढतेस ना पाटीवरती? हो. आणि काय करते? पुस्तकांची पूजा करतो. देवबाप्पाची पूजा करतो. व्हेरी गुड. रावण दहन तुम्ही पाहायला जाता का? जवळ असेल तर जातो. त्यावेळेस पाऊस देखील असतो. रावण कोण होता? रावण शिवशंकरांचा भक्त होता. रावण लंकेचा राजा देखील होता. प्रभू रामाच्या वडिलांचे नाव काय होते? प्रभू रामांच्या वडिलांचे नाव राजा दशरथ होते. छान छान. पन्नवीला बरीच छान माहिती आहे हा. तर चला, थँक्यू पन्नवी. लेखी आणि रायटिंगमध्ये आता आपण प्रश्नांची उत्तरे लिहिणार आहोत. पण आता मी तुम्हाला फक्त ओरलीच सांगणार आहे. पुढच्या तासाला मी तुम्हाला लिहून दाखवेल. प्रश्न पहिला, आणि इथे मी सांगणार आहे की कसं प्रश्नाचं उत्तर शोधायचं धड्यामधून. एका वाक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा. फक्त एकाच वाक्यात झटपट लिहायची आहेत. प्रभू रामाने कोणाला मारले? प्रभू रामाने रावणाला मारले. छान. ज्ञानाची देवता कोण आहे? ज्ञानाची देवता शारदा देवी आहे. सरस्वती देखील म्हणू शकता, पण आपल्या धड्यामध्ये शारदा देवी दिलेलं आहे. हो की नाही? कुठे आहे हे पा. शारदा पूजन केली जाते. शारदा ही ज्ञानाची देवता आहे. शारदा ही ज्ञानाची देवता आहे. ओके. तर चला पुढे. तिसरा प्रश्न. दसरा या दिवशी सायंकाळी मैदानात काय करतात? दसरा या दिवशी सायंकाळी मैदानात रावणाचे दहन करतात. येथे काय दिलेलं आहे धड्यामध्ये? आपण रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांचे पुतळे उभे केले जातात. शोभेचे दारू असलेले, म्हणजे जेणेकरून ते पटकन त्यांचे दहन होईल. आणि त्या पुतळ्यावर बाण मारून या पुतळ्यांचे दहन केले जातात. म्हणजे तुम्ही उत्तर काय लिहू शकता? प्रश्न घ्यायचा आणि मग उत्तर तयार करायचं. दसरा या दिवशी सायंकाळी मैदानात रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. अशा पद्धतीने लिहायचं. प्रश्न चौथा. देवाला कशाची पाने वाहतात? देवाला आपट्याची पाने वाहतात. छान. लोकांना कोण ओवाळतात? लोकांना बायका ओवाळतात. हे पहा, पुढे दिलेले आहे प्रश्नाचे उत्तर. घरातील बायका लोकांना ओवाळतात. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. घरातील बायका लोकांना ओवाळतात. अशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर
लिहायचे आहे. तर पुढच्या पानावरती आपण बघू 38 पानावरती इथे काही रिकाम्या जागा योग्य शब्दात भरा. पहिला आहे टिंबटिंब हा एक मोठा सण आहे. दसरा हा एक मोठा सण आहे. खूप छान. पुढचा दसरा या दिवशी टिंबटिंब करतात. दसरा या दिवशी शारदा पूजनही करतात. सरस्वती देवीचे पूजन करतात. आपल्या धड्यामध्ये शारदा पूजन केले जाते आहे म्हणून शारदा पूजनही असा शब्द लिहायचा. तिसरा दसरा या दिवशी सकाळी झेंडूच्या फुलांच्या माळा करून दारांना टिंबटिंब बांधतात. दारांना तोरण बांधतात. तोरण हा शब्द लिहायचा. आता तोरण हा शब्द बरोबर आहे का? तोरण न नळाचा लिहिलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता. दारांना तोरणही बांधतात. हे बघ, तोरण बाणाचा आहे म्हणून तो बाणाचाच आला पाहिजे, न नळाचा नाही. नाहीतर लँग्वेजमध्ये कमी मार्क्स भेटतात. हा इथे न बाणाचाच काढायचा, नळाचा नाही, या पद्धतीने. म्हणून धडा वाचणे खूप महत्त्वाचे आहे. धडा वाचताना बोट ठेवूनच मोठ्यानेच धडा वाचायचा आहे, जेणेकरून घरातील मोठ्यांना देखील कळेल तुम्ही चुकीचं वाचता की बरोबर. आणि मोठ्याने धडा वाचल्यानंतर 3 वेळा अभ्यास होतो. कसा ते विचारा. कानामध्ये, इकडच्या कानामध्ये जातं, इकडच्या कानामध्ये जातं आणि डोक्यामध्ये देखील जातं, जे बाहेरच नाही निघत. पुढे चौथा, देवाला डॅश डॅश पाणी वाहतात. देवाला आपट्याची पाने वाहतात. व्हेरी गुड. सोनं वाहतो ना आपण, त्याला आपट्याची पाने बोलतात. प्रश्न तिसरा, चूक बरोबर ते लिहा. भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात. बरोबर. रावणाने सीतेचे हरण केले. बरोबर. दसऱ्याच्या दिवशी लोकांना सोने म्हणून आपत्याची, हा शब्द बघा तुम्ही वाचताना व्यवस्थित वाचायचं. आपत्याची पाने वाटतात. चूक. कारण आपट्याची पाने वाटतात म्हणून तेथे चूक येणार, बरोबर नाही. किंवा मग ही जर मिस्टेक असेल टेक्स्टबुकची तर मग इथे तुम्ही बरोबर लिहू शकता. प्रश्न तिसरा मधील चौथा आकडा, दसऱ्याच्या दिवशी गोड जेवण करतात. बरोबर. छान छान. काय गोड जेवण करतात बरं? श्रीखंड, बासुंदी, पुरणपोळी. छान छान. मज्जाच आहे. मग येणारच आहे दसरा दिवाळी लवकरच. प्रश्न चौथा, मराठी महिन्यात येणारे गोलातील सण आणि त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावायच्या. तर मुलांनो, याच्यासाठी तुम्हाला एक होमवर्क आहे. तुम्ही कॅलेंडर घ्यायचं आहे आणि इंग्रजी महिन्यांबरोबर मराठी महिन्यांची लिस्ट बनवायची आहे, तक्ता बनवायचा आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता इंग्रजी महिना असतो आणि कोणत्या मराठी महिन्यामध्ये कोणता सण साजरा केला जातो हे लक्षात येईल. तर चला, आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा देखील जोड्या लावणं खूप सोपं जाईल. चैत्र महिन्यामध्ये येतो गुढीपाडवा, मराठी वर्षाची सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये सण येतो नागपंचमी, नागाची पूजा केली जाते. तर कार्तिक महिन्यामध्ये काय येतं ते तुम्ही शोधायचं आहे. भाद्रपद महिन्यामध्ये येतो गणेशोत्सव, जो आता सप्टेंबर महिन्यात म्हणजे लवकरच येणार आहे. तर त्यावेळेस आरास व देखावे केले जातात. आश्विन महिन्यात काय येतं ते देखील तुम्ही शोधायचं आहे. फाल्गुन महिन्यामध्ये येते होळी, होळीच्या वेळेस केली जाते पुरणाची पोळी. तर मुलांनो, प्रश्न आहे पाचवा, खाली दिलेले चित्र पाहून त्या सणाविषयी खालील मुद्द्यांच्या आधारे 5 वाक्यात माहिती लिहायची आहे. आता ही मुलं काय खेळतात? रंग खेळतात. म्हणजे काय असेल बरं? होळी. येस, होळी. सणाचे नाव होळी. महिना कोणता आहे हा तुमच्यासाठी आहे अभ्यास. इथे तुम्ही बघताय फाल्गुन महिन्यात येते होळी, तो लिहू शकता किंवा तुम्ही कॅलेंडरमध्ये शोधायचा आहे आणि लिहायचा आहे, जो मी तुम्हाला अभ्यास सांगितलेला आहे. कॅलेंडर घेऊन मराठी महिन्याच्या पुढे
कुठला सण हे तुमच्या लक्षात येईल. का साजरा केल्या जातात? वाईट विचारांची होळी केली जाते या दिवशी. कसा साजरा केल्या जातात? त्या दिवशी पुरणपोळी केली जाते आणि होळी उभी केली जाते. त्याच्यामध्ये प्रत्येकजण काय वाळलेले झाडाची लाकडं, गोवऱ्या, नैवेद्य, नारळ या पद्धतीने अजून काय काय टाकले जातात ते देखील तुम्ही शोधायचं आहे आणि मला कमेंट करून सांगायचं आहे. कोणता पदार्थ बनवतात? पुरणपोळी बनवतात. तुम्ही या सणाला काय करता? प्रत्येकजण थोड्याशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. त्या पद्धतीने तुम्ही काय करता ते तुम्ही लिहायचं आहे. अशा पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही इथे लिहायची आहेत. 5 वाक्य. या तासाला आपण ओरलीच प्रश्नांची उत्तरं बघत आहोत. पुढच्या तासाला आपण ही लिहून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही हा धडा 3 वेळा वाचायचा आहे आणि मराठी महिन्यांचा तक्ता तयार करायचा आहे. मराठी महिने आणि सण हा तुमचा आहे अभ्यास. पुढे आहे कृती, ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये दिलेले आहेत जोड शब्द जसे की पास, नापास. इथे आहे एक करून दाखवलेला आहे. बरे, वाईट, गोरा, काळा, केर, कचरा, थाट, माठ, खरे, खोटे, गुरे, ढोरे, भांडण, तंटा, व्हेरी गुड. घर, गृह, घरदार, रात्र दिवस, लहान मोठे म्हणजे जोड शब्द असतात. जसा की काळा, पांढरा, तसंच पास, नापास, बरे, वाईट, गोरा, काळा, केर, कचरा, थाट, माठ, खरे, खोटे, गुरे, ढोरे, भांडण, तंटा, घर, दार, रात्र दिवस, लहान मोठे. चला, खालील वाक्य सुंदर अक्षरात लिहायचे आहेत. जसं वाक्य सुंदर दिलेलं आहे तसं तुम्ही ते सुंदर अक्षरात लिहायचं आहे. नसेल तुमचं सुंदर अक्षर तरी देखील प्रयत्न करायचा आहे. एकही ग्रॅमॅटिकली मिस्टेक करायची नाही. काना, मात्रा, वेलांटी चुकवायची नाही. वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम हा द्यायचाच आहे. आणि तुम्हाला खूप महत्त्वाचं म्हणजे ज्याचं अक्षर चांगलं नसेल त्याने दुरेगी वहीमध्ये दर दिवस 5 वाक्य लिहून काढायची आहेत. म्हणजे मोत्यासारखं छान छान होईल आणि तुम्हाला सुंदर अक्षरात अशी वाक्य लिहिता येईल. हेच वाक्य तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे. जसंच्या तसं लिहायचे आहे. हे फक्त एकही चूक न करता सुंदर अक्षरामध्ये. मुलांनो, पुढच्या तासाला मी हाच स्वाध्याय तुम्हाला लिहून दाखवेल आणि लवकरच आपण छान अशी कविता अभ्यासणार आहोत. आपला राष्ट्रध्वज. मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या मराठीच्या तासाला. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू किड्स. थँक्यू पेरेंट. थँक्यू टीचर्स. Thank you, friends. बाय बाय.